नमस्कार मित्रांनो, बायच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आपण आज इथल्या इथेच फिरायला चाललो ॲक्च्युली माझं गावमध्येच, कारण पाऊस तर खूप आहे. सो हा एक ब्लॉग माझ्या गावचाच असणार आहे. तिकडे आहे आपलं घर वरती. खरं बोलायला गेलं तर 1 का 2 आठवड्यापूर्वी हे सगळं सुक्क होतं. पाणी नव्हता, पाऊस नव्हता, पाणी पण नव्हतं या आमच्या बंधाऱ्याला. आणि आता तो बंधारा भरायला सुरू झाला आहे, ऑलमोस्ट भरतच आलाय. तुम्हाला दाखवतो. विचार पण केला नव्हता की इतक्या लगेच भरेल करून. पाऊस इकडे सतत 3-4 दिवस झालं कंटिन्युअस पाऊस चालू आहे. आणि तुम्हाला दाखवतो. तशी सुरुवात झाली आहे, अजून पूर्णपणे भरला पण नाही. युजली जुलैपर्यंत ह्याच्यातून पाणी जायला सुरू होतं आणि हा जस्ट आता भरायला स्टार्ट झाला आहे. मला पूर्ण व्ह्यू दाखवतो. ओए मेरी छत्री. मित्रांनो, आमचा वाघापूर म्हणजे एक टेबल लँड पॉईंट जो आहे ना, 5 गणीचा तसाच आहे. काय वेगळं फरक नाही आहे. आणि आमचं पण मिनी महाबळेश्वरच म्हणावं. तुम्हाला सीन्स दाखवतो. तुम्हाला असं यकीन पण नाही होणार की तिकडच्या 5 गणीत आणि इकडेमध्ये काय फरक आहे. थोडा बहुत फरक आहेत, कारण जास्त फॉरेस्ट एरिया नाही आमचा. ॲग्रिकल्चर लँड भरपूर आहे तिकडे. सो पर व्ह्यूज तर आहेत भरपूर इकडे फिरण्यासारखं. इकडे कोण जास्त येत नाही, कारण हा टुरिस्ट स्पॉट म्हणून कोणी ओळखत नाही. कधीतरी ज्यांना माहिती आहे, काय लोक इकडे फिरतात, तर त्यांना तेवढं माहिती आहे. बाकी जे इकडे लोकल राहणारे आहे, आम्ही कधी मुंबईवरनं आलो तर इकडेच फिरायला असतो. आणि पूर्ण हा एरिया का पवनचक्कीचा लँड आहे, तर सगळा तोच आहे. आणि सगळं बघायला पण खूप सुंदर आहे. इकडे मंदिर वगैरे पण खूप काय आहे बघण्यासारखं. आता आपण तिकडेच चाललो. चला बघूया काय काय बघायला भेटतं. पण हा, जे एक्सपेक्टेड होतं पावसामुळे धुकं पडतील ते आहेत, आणि झालं पण आहे तसं वातावरण. भजी घेऊन येऊया पहिलं. चला, तिला जाते हैं और भजिया लेके आते हैं. भजिया जाके गायस, गरम गरम भजिया या थंड क्लायमेट मध्ये खायची मजाच वेगळी आहे. एकदम जबरदस्त. अभी उतर गया ना, मस्त तुमको क्लाइमेट दिखा दो. तुला तो ये खा लेता हूँ. जाने मन जाने जहाँ वाघापूर.
प्रमाणाच्या बाहेर धुकं तुम्हाला रोड सगळं दिसलं नाही. हे सगळं टेबल लाईट स्पॉट आहे. आता सगळं नदीच आहे आणि वॉटरफॉलच आहे. गाड़ी में तुमको दिखेगा नहीं, बारिश बहुत होने की वजह से मैं भी अंदर जा रहा हूँ. गॅस खूप जोरात पाऊस आहे म्हणून खाली उतरत नाहीये मी. खूप प्रमाणाच्या बाहेर पाऊस आहे. व्हिज्युअल्स दाखवतो. खरंच बेकार गारट्यात आहे एकदम. आणि ती गोंगड्याची वर राहत नाही तो गोंगड्याला नाही. माझे फादर आणि माझी मदर. का पूर्ण गायब आहे की नाही. हाच तो साडा वाघापूर गाव जो आता तुम्हाला दिसणार नाही. खूप लिमिटेड दिसेल. भिजणार नाही कारण त्या दिवशी येताना पण भिजलोय आणि आपल्याला 2 दिवसात जायचं पण आहे. तर भिजणं पॉसिबल नाही भाई. नाही तर खरंच उतरून तुम्हाला तो उलटा धबधबा वगैरे दाखवला असता. माझा जुना व्हिडिओ आहे एक, तो मी ह्याच्या व्हिडिओच्या ह्याच्यात ॲड करतो. त्याची लिंक डिस्क्रिप्शन. त्याच्यात सगळे व्हिडिओ काढलेत. मी आणि माझा भाऊ गेला होता तर ते व्हिडिओ बघा तुम्ही. इकडलं सगळे वॉटरफॉल, काय देवस्थान आहे, काय वडेवर इथं फिरण्यासारखं आहे ना, सगळं त्याच्यात आहे. फिलहाल तो AC चलेगा असाच व्हिडिओ बनवतोय. आहे की नाही. वन साइडेड वेगळी आहे इथे. काहीच आपण गावच्या रस्त्याकडे चाललोय, गावाकडे. आणि तुम्हाला दाखवतो आपण कुठं होतं एक्झॅक्ट. कुठून आलो म्हणजे माझं गाव इकडे खाली आहे डोंगराच्या पलीकडे. तर तिकडून असं फिरून या रस्त्याने इकडून आपण खाली येतोय. आणि हा तो तलाव, या आमच्यासाठी छोटा तलाव आहे. बाकी तुम्ही वातावरण तर बघा यार. वन साइडेड वातावरण एकदम जबरदस्त. काय म्हणता हा, आहे की नाही. महाबळेश्वरच छोटं मोठं म्हणा, मस्त आहे. दिस इज अवर ब्युटी. कशी येते हळूहळू हळूहळू हळू. ये बॉय 8 साल हो गए इसको, है कि नहीं सुंदर. हम ज़्यादा नहीं घूम रहे हैं क्योंकि हमें घूमना भी नहीं है, क्योंकि जल्दी जाना है. कल परसों में मुझे यहाँ से निकलना ही पड़ेगा. मेडिकल रीज़न से आया था फादर के. एंड नाउ एवरीथिंग इज फाइन. कल वो काम भी हो जाएगा और फिर हम निकलेंगे मुंबई के राइड के लिए वापस. बट हमें क्लाइमेट देखना पड़ेगा कि बारिश कितना है और क्या है, और फिर उसके बाद प्लान करना पड़ेगा. क्योंकि ऐसे मैंने सुना है कि आज मुंबई पुणे रोड बंद है असं मला खबर पोचले. मी न्यूज वगैरे बघितली. आणि इकडे लाईट पण नाही आहे. सो मला पण जास्त काय कळत नाही आहे. सो बघू आपण आणि निघूया आपण उद्या नाही परवा निघूया मुंबईसाठी. और आज के ब्लॉग में इतना ही. थोड़ा सा जाते जाते घर तक टेक ले लूँगा. और आज इतने के लिए और बाय. आज इतना ही. चलो एंड प्लीज़ डू लाइक शेयर सब्सक्राइब.